तर मित्रांनो व्हिडिओ काढताना देऊळगावमध्ये आपल्याला आपले मित्र कंपनी भेटली होती, तर त्यांच्यासोबत एक ट्रिप घेतली. तर दादा आपलं गाव कुठलं? आमचं गाव चिंचपूर इजदे. चिंचपूर. किती वर्षापासून वारीला येतात? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून. काय वाटतं तुम्हाला वारीमध्ये येऊन? वारीमध्ये येऊन सुख, समाधान, शांती भरपूर काय असं पाहायला मिळतं. वारीबद्दल येऊन खूप आनंद वाटतो. देवाचं नामस्मरण होतं. तुम्ही तर तरुणपणाला काय सांगू शकता? तरुणपणाने हे शैक्षणिक क्षेत्राचं वारी इकडे दिंड्या वगैरे केल्या पाहिजेत. इकडं ज्ञान घेतलं पाहिजे. हे ज्ञानसुद्धा चांगलं आहे खूप. तुम्हाला गावामध्ये जेवणाची सोय वगैरे कशी वाटते? जेवणाची सोय अति उत्तम आहे. प्रत्येक ठिकाणी सगळ्याला पोहोचल, सगळ्याला पुरेल एवढं भरपूर अन्नदान लोक करतात. आपल्या वारीमध्ये काय तुम्हाला पैसे भरावे लागतात? नाही, वारीमध्ये कुठलाही रुपया घेतला जात नाही आहे. तर मित्रांनो बघा, तुम्ही पण वारीमध्ये वारी केली पाहिजे. जास्तीत जास्त तरुण मित्रमंडळाने वारी केली पाहिजे, बरोबर? त्यांची गरज असते. हां, म्हणजे पुढे चालून त्यांनाच करायचं पाहिजे. म्हणजे पुढे चालून त्यांनीच यायला पाहिजे. हां, कारण त्यांच्यावर अवलंबून चाललं आहे वारी, बरोबर? ठीक. तर मित्रांनो पाहू शकता, आपले चिंचपूरचे मित्र बरोबर भेटला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही पण या वारीमध्ये आलंच पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री संत वामनराव महाराज जय.